रोहित पवार चांगलं काम करतायत, त्याला मदत करता आली नाही तर किमान त्याच्या कामात खोडा घालू नका असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राम शिंदेंना लगावला। कर्जत MIDC आणि SRPF प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणावेळी रोहित पवारांना रोखलं होतं, त्यावरून शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे राम शिंदेंवर निशाणा साधला। अमृता फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं। माझं कुटुंबच माझी जबाबदारी असं मोठा नेता म्हणतो, तो नेता निवडून येणार नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला। तसंच मुलाला CM करणारे नेते नको असं म्हणत त्यांनी शरद पवारांवरही नाव न घेता टीका केली। विनंती करते की आपल्या अतिथी शेतमालाला भाव दिला तर मुख्यमंत्र्यांना 1 लाख रुपये आणि पंतप्रधानांना 2 लाख रुपये देऊ असं बच्चू कडूंनी म्हटलंय। वर्ध्याच्या कारंजा शहरात कडूंची सभा पार पडली, त्यात ते बोलत होते। प्रहार वार करेल आणि मजूर शेतकरी बजेटमध्ये दिसेल असंही ते म्हणाले। धर्मवीर 2 या सिनेमाच्या अनुषंगानं बोलताना संजय शिरसाट यांनी आनंद दिघेंना मारलं गेलं असा दावा केला आणि यावर तुमचीच सत्ता आहे, चौकशी करायचं आव्हान ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिरसाटांना दिलंय। तर पुरावे द्यावे, आपण स्वतः कोर्टात जातो असं आव्हान आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी संजय शिरसाटांना दिलंय। नाशिकमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलं। या पुतळ्यांचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। यावेळी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1880 मध्ये पुणे ते रायगड पायी चालत जाऊन रायगड किल्ल्यावर पाचोळ्यात हरवलेली शिवरायांची समाधी शोधून काढली। त्यानंतर महात्मा फुलेंनी शिवजयंती उत्सव सुरू केला। या सर्वांची कागदपत्रही उपलब्ध आहेत असा दाखला अजित पवारांनी नाशिकमधील फुले स्मारक लोकार्पणाच्या कार्यक्रमात दिला। मुंबईतील मेट्रो 3च्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर मेट्रो 3चं काम डिसेंबर 2023 पूर्वीच पूर्ण झालं असतं, मात्र महायुती सरकारनं हे काम रखडवलं। तसंच या कामाचा खर्च तब्बल 10,000 कोटींपर्यंत वाढवून प्रत्येक स्टेशन मागे भ्रष्टाचार केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय। अक्कलकोट तालुक्यात रेशन दुकानात प्लास्टिकच्या तांदळांचं वाटप होत असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केलाय। अक्कलकोटमधल्या 2 गावांमध्ये रेशनच्या माध्यमातून प्लास्टिकच्या तांदळांचं वाटप केलं जातंय असा आरोप प्रणिती शिंदेंनी राज्य सरकारवर केलाय। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या विरोधात बंगळुरूच्या विशेष न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत। निर्मला सीतारामन यांच्यावर इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून वसुली केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात आता विशेष न्यायालयानं FIR दाखल करण्याचे आदेश दिलेत। खडसे विरुद्ध महाजन वाद पुन्हा पेटलाय। बोदवडला पाणी मिळत नाही ही माझी जबाबदारीच नाही, तुमचा आमदार या ठिकाणी आहे, 5 वर्ष तुमचाच आमदार आहे, त्यानं मतदारसंघात काय केलंय आणि जे काम थांबवलंय ते गिरीश महाजन पाटबंधारे मंत्री असताना थांबवलं गेलं असं जोरदार प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना दिलंय। हर्षवर्धन पाटलांचं ठरलंय, मात्र पितृपंधरवडा संपल्यानंतर निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर 10 वर्षात संवैधानिक पद नाही तरीही आपण जनतेच्या आग्रहाखातर भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि आताही जे काही जनतेच्या मनात असेल तोच निर्णय घेऊ असं ते म्हणाले। रोहित पाटलांच्या दबावामुळे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी केलाय। कवठे महांकाळमध्ये शरद पवार पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षांना संजय पाटलांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवठे महांकाळ पोलीस स्टेशन समोर आंदोलन केलं होतं। नवी मुंबई तळोजात ॲडव्होकेट अकॅडमी आणि रिसर्च सेंटरचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं। शासनाच्या वतीनं या अकॅडमीसाठी 10 कोटी देणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलं की देशातील पहिली ॲडव्होकेट अकॅडमी आहे। चांगला कायदा बनवण्यासाठी या अकॅडमीचा उपयोग होणार आहे। राज्यात दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होऊ शकतात। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी याबाबत संकेत दिले। 2 दिवस राज्यातील राजकीय पक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राजकीय पक्षांनी निवडणुकीची तारीख जाहीर करताना सणांची काळजी घ्यावी अशी विनंती केल्याचं राजीव कुमार म्हणाले। 288 नाही 10 जागा आल्या तरी मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा इशारा दिलाय।
वर्ध्याच्या कारंजा शहरात आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत बीआरएसचे नेते जयकुमार बेलखडे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केलाय. आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखडे यांची उमेदवारी बच्चू कडू यांनी जाहीर केली आहे. प्रहार जे काही करतं ते सेवेसाठी आणि आशीर्वादासाठी करतं असं कडू म्हणाले. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सभेत आर्वी विधानसभेचा प्रहारचा उमेदवार म्हणून जयकुमार बेलखडे यांचं नाव जाहीर केलं. यावेळी त्यांनी तिसरी आघाडी पैसे खाणारी या संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नाही असं त्यांनी ठणकावलं. आदित्य ठाकरेंनी भाजप आणि शिंदेंवर उपहासात्मक टीका केली. भाजप आणि शिंदे जादूगार असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावेळी उदाहरण देताना त्यांनी 2014 मध्ये 15 लाख तुमच्या खात्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर 2024 मध्ये 1500 रुपये खात्यात आले, ते पण बहिणींच्या, आणि पुन्हा यांचं सरकार आलं तर 150 रुपयेच मिळतील असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला. विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून रासपला सन्मानपूर्वक जागा मिळाव्या, न मिळाल्यास राज्यातील 288 जागा लढवणार असा इशारा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीला दिलाय. महायुतीकडून रासपला 35 ते 40 जागा सोडण्यात याव्या अशी मागणीही जानकरांनी केली. एकट्याच्या ताकदीवर 10 ते 12 आमदार निवडून आणणार असंही ते म्हणाले. एकाच टप्प्यात विधानसभेची निवडणूक घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. सिल्लोड इथे 24,000 नागरिकांची नावं 2 मतदारसंघात असल्याचा दावाही दानवे यांनी केला. आमदार अपात्रता आणि राष्ट्रवादी पक्षाचं नाव चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात येत्या 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना नवीन चिन्ह मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. डोंबिवली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलंय. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दीपेश म्हात्रे यांनी बॅनरबाजी केली होती. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे युतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं अभाविपचा सुपडा साफ करत बाजी मारली. विजय काय असतो हे आपण सर्वांनी करून दाखवलं असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं. त्यासोबतच अशा प्रकारे विधानसभा निवडणुकीतही आपल्याला विजय मिळवायचा असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. सिनेट निवडणुकीतील विजयाचा आनंद विरोधक ॲटम बॉम्ब फोडल्यासारखा मानतायत अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. 1 ते 2000 मतदारसंख्या असलेल्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेवर होत नाही असं ते म्हणाले. तर मवियाचं सरकार म्हणजे योजना बंद आणि महायुतीचं सरकार म्हणजे योजना सुरू असा टोलाही त्यांनी लगावला. सिनेट निकालानंतर महाविकास आघाडीनं महायुतीवर निशाणा साधलाय. मुंबई विद्यापीठातील निवडणुकीपूर्वी काही तरुणांमध्ये संभ्रम होता, मात्र सिनेटच्या निकालानंतर तरुणांचा संभ्रम दूर झालाय. आता राज्यातील सर्व तरुण महाविकास आघाडीसोबत आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. मध्य आणि हार्बर रेल्वेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मुख्य लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे. तर हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर दुपारी 4:10 कालावधीत ब्लॉक असणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील 717 गावपाड्यांचा कायापालट होणार आहे. प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाअंतर्गत विकास केला जाणार आहे. यामध्ये सर्व घरांमध्ये वीज जोडणी, आयुष्मान कार्ड, LPG कनेक्शन अशा अनेक सुविधा या योजनेद्वारे राबवल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री तीर्थदर्शन एक्सप्रेसचा कोल्हापुरातून शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत लॉटरीद्वारे निवड झालेल्या 800 लाभार्थ्यांना या एक्सप्रेसद्वारे अयोध्येला पाठवण्यात आला. या योजनेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांच्या हस्ते एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कधीच ओबीसींच्या हिताचं बोलत नाहीत. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी ओबीसींबाबतची भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलंय. नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. गोदा घाटावर अचानक वाढलेल्या पावसामुळे वाहनं पाण्यात अडकली होती. अग्निशमन दलाच्या मदतीनं ही वाहनं बाहेर काढण्यात आली. नांदेडवरून सिंधुदुर्गातल्या देवगडमध्ये फिरायला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एका तरुणीचा विनयभंग केला. देवगड एसटी स्टँडवरून आपल्या घरी परत येणाऱ्या एका तरुणीची छेड काढत विनयभंग करत तिला पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. खेदाची बाब म्हणजे विनयभंग करणाऱ्या 6 जणांमध्ये 4 जण पोलीस सेवेत आहेत. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टातील निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन करा आणि SIT कडून तपास पूर्ण होईपर्यंत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी जनहित याचिकेतून करण्यात आली आहे.
जळगावच्या चोपडा तालुक्यातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात नागरिक आक्रमक झालेत. तालुका अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आलं. पाणी पुरवठा, खड्डे, शिक्षण आणि कृषी विभागाचा अनागोंदी कारभार, रेशन दुकानदारांचा काळा बाजार यात ग्रामसेवक आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याचा आरोपही करण्यात येतोय.